गोकुळनगर येवलेवाडी परिसरातील स्थानिकांसाठी दिलासादायक बातमी। पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीनं आज एक मोठं पाऊल पडलंय। येवलेवाडी पोलीस स्टेशनचे एका भव्य आणि प्रशस्त अशा नवीन जागेत स्थलांतर करण्यात आलंय। या नूतन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विधान परिषद आमदार योगेश अण्णा टिळेकर, नगरसेविका नानी टिळेकर यांच्यासह प्रभागातील सर्व नगरसेविका आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। येवलेवाडी भागात एवढे प्रशस्त पोलीस स्टेशन झाल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानत मोठे समाधान व्यक्त केलंय। या कार्यक्रमादरम्यान बोलताना पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी राज्य शासनाचे विशेष आभार मानले। ते म्हणाले की गेल्या 25 वर्षात पुण्यात नवीन पोलीस स्टेशन वाढलं नव्हतं, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेऊन केवळ नवीन पोलीस स्टेशनला मंजुरीच दिली नाही, तर तब्बल 1800 नवीन पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बळही पुणे पोलिसांना दिले आहे। यातील काही कर्मचारी सध्या प्रशिक्षणावर असून ते रुजू झाल्यानंतर पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक चोख राखण्यास मोठी मदत होईल। पुणे शहराचा भौगोलिक विस्तार आणि लोकसंख्या प्रचंड वेगानं वाढली आहे, मात्र त्या प्रमाणात पोलीस बळ उपलब्ध नसल्यानं सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत होता। मुख्यमंत्र्यांनी शहराची हीच गरज ओळखून तातडीनं पोलीस ठाणे आणि कर्मचारी मंजुरीचा निर्णय घेतला। यामुळे पुणे पोलिसांचे हात अधिक बळकट झालेत, त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणं आता अधिक सोपं होणार आहे, असा विश्वास पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला। दरम्यान अत्यंत कमी कालावधीत या संपूर्ण सोहळ्याचं भव्य आणि नेटकं नियोजन केल्याबद्दल येवलेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मारुती पाटील आणि त्यांच्या संपूर्ण कर्मचारी वृंदाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। या कार्यक्रमासाठी सर्वच कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतल्याचं पाहायला मिळालं। साहेबांनी त्यांची टीमने एक नवीन वास्तू आम्हाला करून देणार आहे आणि टेम्पररी आज हे स्थलांतर या परिसरात झालेली आहे। 100% या परिसराचे लोकांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पोलीस दल आणखी प्रभावशाली, आणखी कार्यक्षमतेने काम करतील याचे मला पूर्ण विश्वास आहे। बऱ्याच ठिकाणी आता बांधकामाची समस्या आहे, त्याच्या संदर्भात बांधकाम सगळे ठिकाणी आम्ही बांधकामचे प्रयत्न करत आहे। माननीय आमदार साहेब या परिसरात अत्यंत पुढाकार घेऊन या परिसराचे जे या पोलीस स्टेशनची जी अडचण होती त्याचे निराकरण त्यांचे करून झालेली आहे। अशाच प्रकारचे वेगवेगळे ठिकाणी आम्ही लोकप्रतिनिधीशी आणि शासनाकडून निधीनी वेगवेगळे बांधकाम सुरू होत आहे। ते आपल्याला 2 वर्षात सर्व 12 नवीन पोलीस स्टेशन आणि जे सगळे आज 45 पोलीस स्टेशन आहे त्याचे सुसज्ज इमारत पुढचे 2 वर्षात आपल्याला पुणे शहराला नक्की दिसेल। आपले गृहमंत्री जे आहेत देवेंद्रजी फडणवीस दर महिन्याला 2-3 वेळा तरी पुण्यामध्ये असतात। या ज्या आस्थापनांच्या बिल्डिंगा होण्यासाठी आपण त्यांच्याकडे काय पाठपुरावा करायचं? 100% त्यांनीच सँक्शन केले, पोलीस स्टेशन त्यांनीच सँक्शन केले। या पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी त्यांनी प्रस्ताव मान्य केली आणि खरं मी आमच्या भाषणात सांगितले की शासनाने एकच वेळी 12 नवीन पोलीस स्टेशन देणे, त्याचे इमारती सँक्शन करणे, त्याच्यासाठी 1800 नवीन मनुष्यबळ देणे ही महाराष्ट्रात आजपर्यंत कधी झाला नाही। पुण्यात पण 20-25 वर्षापासून नवीन पोलीस स्टेशन स्थापित झाला नव्हता, हे प्रथम वेळी आहे। आणि त्याचे परिणाम जे लोक आमचे मेगा भरती आता पोलीसची झाली 3 महिन्यापूर्वी आमचे कर्मचारी ट्रेनिंगला गेलेले आहेत, ते 6-7 महिन्यात परत येतील ट्रेनिंग करून आणि आणखी जोरात आम्ही शहरात कायदा सुव्यवस्था बाधित करण्यासाठी प्रयत्न करतो। जड वाहनांना बंदी आहे, तरी मोठ्या प्रमाणात जड वाहन बद्दल पूर्ण एक नवीन नोटिफिकेशन काल काढण्यात आलेली आहे। ते कलेक्टरनी काढलेली आहे, कारण 3 युनिटचे पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनरेट, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय आणि आमचे पुणे शहरचे कार्यक्षेत्रामध्ये डायव्हर्जनची एक प्लॅन तयार करण्यात आली होती। कालपासून त्याचे इम्प्लिमेंटेशन एन्फोर्समेंट सुरू करण्यात आलेली आहे। आता 7-8 दिवसात हे करून काय त्याच्यामध्ये बदल करायचे ते करून त्याच्यावर एक परिणामकारक उपाय अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड, संपर्क क्रमांक 8080 17 80 77। पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे, इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा। टॉप न्यूज पुणे।